स्टार्ट करूयात. So warm welcome to all of you. Good morning one and all. नमस्कार, मी सागर देवकते, SGRS कॉलेज ऑफ फार्मसी पॉलिटेक्निक मध्ये द्वितीय वर्षात आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे, आदरणीय शिक्षकांचे आणि तसेच माझ्या मित्रमैत्रिणींचे कॉलेजच्या वतीने मनापासून स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून लाभलेल्या माननीय अश्विनी कुलकर्णी मॅडम यांचं मी कॉलेजच्या वतीने पुन्हा हार्दिक स्वागत. तसेच गुड मॉर्निंग एव्हरीवन. माननीय प्राचार्य डॉक्टर राजेश्री चव्हाण मॅडम यांचे मी स्वागत करतो. त्याचप्रमाणे डिप्लोमा विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका विशाखा गायकवाड मॅडम यांचे मी स्वागत करतो. आज आपण ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या अंतर्गत एक कार्यक्रम आयोजित केला आहे. आजच्या या कार्यक्रमात अश्विनी कुलकर्णी मॅडम हे हेल्थ केअर अँड एमर्जिंग ऑपॉर्च्युनिटीज या विषयाबद्दल, त्या क्षेत्रातल्या संधीबद्दल महत्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत पोहोचवतील. यानंतर मी डिप्लोमा विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका विशाखा गायकवाड मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे. धन्यवाद सागर. नमस्कार. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ गोविंद रघुनाथ साबळे कॉलेज ऑफ फार्मसी व पॉलिटेक्निक या दोन्ही महाविद्यालयांच्या ट्रेनिंग प्लेसमेंट सेल अंतर्गत आयोजित हेल्थ केअर अँड इमर्जिंग ऑपॉर्च्युनिटी या व्याख्यानासाठी उपस्थित आजच्या मार्गदर्शिका आदरणीय अश्विनी अमरीश कुलकर्णी, चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर सुश्रुत हार्ट केअर सेंटर अँड स्पेशालिटी हॉस्पिटल नेरूळ नवी मुंबई यांचे मी पुणे जिल्हा शिक्षण मंडळ व महाविद्यालयाच्या वतीने सहर्ष स्वागत करते. हेल्थ केअर अँड इमर्जिंग ऑपॉर्च्युनिटी या विषयावरती आपल्याला अश्विनी मॅडम मार्गदर्शन करणारच आहेत, परंतु मी विद्यार्थ्यांना या ठिकाणी थोडक्यात एक माहिती सांगू इच्छिते की जे आपण सर्वांनी अनुभवलेलं आहे की कोविड-19च्या महामारीमध्ये हेल्थ केअर म्हणजेच आरोग्य सेवेचे महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. आणि जसं आपण म्हणतो की आरोग्य सेवेमध्ये जे सर्वजण कार्यरत आहेत त्यांना आपण कोरोना योद्धा या व्याख्येने आपण त्यांना संबोधित करतो. आणि फार्मसी एक मिनिट फार्मासिस्ट आणि हेल्थ केअर म्हणजेच आरोग्य सेवा यांचं जे काही अनन्यसाधारण नातं आहे. आणि आपण म्हणतो की फार्मासिस्ट हा पब्लिक आणि डॉक्टर यांच्यामधला जो दुवा आहे, तर यासाठी फार्मासिस्टला या हेल्थ केअरमध्ये म्हणजेच आरोग्य सेवेमध्ये ज्या विविध संधी उपलब्ध आहेत याची माहिती असणं खूप आवश्यक आहे. आणि या ऑपॉर्च्युनिटीजची माहिती थोडक्यात आपल्याला अश्विनी मॅडम सांगणारच आहेत. आणि यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी त्यांनी आमच्या विनंतीला मान दिला, त्यासाठी मी त्यांचे आणि आमंत्रण स्वीकारले महाविद्यालयाकडून, त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करते. आणि भविष्यात देखील आपले सहकार्य आमच्या महाविद्यालय व विद्यार्थ्यांना असेच मिळावे अशी विनंती करते. आणि या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या PPC कोऑर्डिनेटर प्राध्यापिका श्वेता फडतरे मॅडम व जयश्री नाळे मॅडम यांचे देखील मी अभिनंदन करते आणि सर्व विद्यार्थ्यांना या कार्यक्रमासाठी खूप खूप शुभेच्छा देते. आणि विद्यार्थ्यांना मी आवाहन करते की तुमच्या ज्या काही शंका असतील आरोग्य सेवेमध्ये फार्मासिस्टचा असणारा रोल, त्या शंकांचे निरसन आपण या व्याख्यानातून मॅडम कडून करून घ्यावे. धन्यवाद. थँक्यू. गुड मॉर्निंग एव्हरीवन. धन्यवाद मॅडम. आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या अश्विनी कुलकर्णी मॅडम यांचा मी थोडक्यात परिचय करून देतो. अश्विनी कुलकर्णी मॅडम यांनी B.Pharm, PGDS-HM, CCR यात त्यांचे शिक्षण घेतले. मॅडम शुश्रूषा हार्ट केअर सेंटर नेरूळ नवी मुंबई येथे CEO म्हणून कार्यरत आहेत. तसेच त्यांना सेल्स मार्केटिंग, ऍडमिनिस्ट्रेशन, गव्हर्नमेंट स्कीम अशा विविध क्षेत्रांमध्ये 12 वर्षांचा अनुभव आहे. तसेच ते SRT फार्मास्युटिकल्स लिमिटेड मध्ये डायरेक्टर म्हणून आहेत. तरी आता जास्त वेळ न दवडता सगळ्यांच्या उत्सुकतेला अजून न ताणता ज्यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला आहे, त्या आपल्या प्रमुख पाहुण्या माननीय अश्विनी कुलकर्णी मॅडम यांना मी विनंती करतो की त्यांनी आम्हाला मार्गदर्शन करावे. धन्यवाद. गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझा आवाज येतोय सगळ्यांना? येस मॅम. ओके. मी स्क्रीन शेअर करते. प्रेझेंटेशन सोबत आपण पुढे आपण सगळे सोबतच बोलू. मी स्क्रीन शेअर करते, एक मिनिट.
स्क्रीन दिसत आहे सगळ्यांना? हॅलो, हो मॅम, दिसतीये. दिसते आहे ना? हो ओके, मॅम. we'll proceed now. येस. Today we'll be talking about an emerging opportunity to the pharmacy students. Actually, pharmacy students have lot of opportunities. We all are knowing about the hospital pharmacy, the retail chemist shop, wholesale, and all other. But today I will be touching an unique topic, which will be the opportunity for a pharmacist in healthcare management. Before proceeding, I will be telling that I am not a professional career counselor. This presentation, which I will be presenting before you, is based on my personal experience as a pharmacy graduate and all the acquired knowledge I have acquired throughout my experience of 12 years in this industry. You all have been told about all this. This is a very familiar picture. All of are aware of what is this. This is the deadly coronavirus, which has made the world stand still. It has not impacted only India, but all the world has been stopped because of this deadly virus. This deadly virus impacted almost 100 lakhs of people in India. There are a lot of deaths also because of this. During this 10 months of infection of corona, all the hospital systems were overburdened. We all were caged in walls and we have to remain in our homes for a long period of time, which we were never thought of. This closed down all the transport services, the public and private offices were closed down, factories were impacted. This affected all the sectors. This led to huge salary cuts of almost 43%, and almost 40 million of people in the country lost their jobs, mostly in the unorganized sectors. Every Indian's pocket bear a loss of rupees 27,000 per month as per the SBI reports. But in this pandemic situation, we thank all the frontline healthcare workers who were working 24 hours to give relief to all the patients and the affected people. All the zero impact industries, the major industry which was not affected in all the earlier recessions, you may consider this pandemic. Only industry which was not affected because of any other, this was the healthcare and pharma industry. And thank you, we all belong to this huge pharma industry, which is serving the nation. To brief about the healthcare industry in India, it is we see that healthcare industry in India compromises of the hospitals, the medical devices, the clinical trial industry, outsourcing companies, the telemedicine, medical tourism, health insurance, and medical equipment industry. The healthcare, what actually is this healthcare industry? Healthcare industry is an aggregation and integration of sectors within the economic system that provides goods and services to treat patients with curative, preventive, rehabilitative, and palliative care. This industry is projected to reach almost $372 billion by 2022. These are some sector highlights which say that the health sector is growing at 22.9% and will be reaching almost $372 billion by 2020. India is considered and is ranking among the top 3 healthcare markets in terms of incremental growth. So we see huge potential for us, for a pharmacy graduate or a pharmacy student in this healthcare market. We all are knowing about the healthcare, the opportunities of an pharmacist or the role of a pharmacist in the hospital. But today I will not be talking about the role of pharmacist in
the hospital. You all are aware, you all are know this topic, and I think you also have this in your syllabus, the role of pharmacist and all the things. But today I will be diverting your focus on the healthcare market, which is an untouched and never thought of market. In terms of pharmacy, we only think about a medical shop, a retail wholesaler, or a role of pharmacist. But the huge healthcare market, which is growing at a very huge space, is because of the rising incidence of lifestyle diseases, because of the health coverage. Even the government and private partnerships have started investing in healthcare market. The government has also, we have seen that during this pandemic, the government has hugely invested in this healthcare market and trying to bring affordable healthcare to all the people. It is, earlier it was that government hospitals used to provide services, but that was not up to that standard. But now this NHP scheme, that is National Health Program scheme, is the world's largest government funded program by the government of India. It plans to create almost 1 million skilled healthcare providers by 2020. So since this industry is growing at this huge pace, there is a huge demand of all healthcare workers. Not only the doctors, nurses, and the paramedical staff, but a lot of opportunities are there for other people, because hospital itself is an industry. It not only is related to only doctors, nurses, and paramedical staff. It requires other all manpower, which helps to smoothen this smooth running of this day-to-day activities of an hospital. It is not only the doctor who runs the hospital. All these staff come together and help the patient get the best facilities and best care available in this market, in this industry. So this is a few slides which tell about the government initiatives and all the subsectors of interest, means the telemedicine, health information technology, e-commerce, that is retail medicine, and all these things. The key stakeholders are the Ministry of Health and Family Welfare and all these organizations which are helping the people or the common people get all the basic healthcare facilities at an affordable cost. Major key players who are investing in the healthcare market are the Apollo Hospitals, Columbia Asia, Manipal Hospitals, Max Healthcare, Medanta City, Narayana Healthcare, and Fortis Healthcare. These are the major healthcare players who are investing a lot of their budgets in India, because India is supposed to be the third largest healthcare market. India has the advantage of affordable medicines, the skilled, huge abundant skilled workers, which helps to, as compared to other Western countries, we are giving affordable treatments to all the patients internationally as well as nationally. These are the industry culture cluster where you can see the majors where these all big hospitals or big groups have invested. This is like Gurgaon, Durgapur, Nagpur, Hyderabad, even in Pune, Mumbai, these investors are investing a lot in the hospitals. So all now we are talking about this healthcare management, but what actually this healthcare management is? So healthcare management is overall management of a healthcare facility. It may be a clinic or an hospital. It is the running, it is not only, it is the helping in smooth running of an day-to-day activities of an hospital. A healthcare manager is in charge of all the facilities running as it should in terms of budgets, the goals of the facilities, the practitioners, and day-to-day operations of the facility. The healthcare manager also acts as a spokesperson while providing information to the media.
He also collaborates with the medical staff on medical equipments, on issues of medical equipment, the department budgets, the planning, the staffing, the housekeeping facilities, and also maintains good relationship with the doctors, nurses, and all department heads. He also makes decisions about the performance, evaluation, staff expectations, budgeting, social media updates, and billing and accounting. So in these all things, what is the real challenge is the skilled workforce. Besides doctors, nurses, and other paramedics, this industry requires qualified healthcare professionals, and this is the area where we can play a major role. This is not that the only skilled workers or the medical staff is required in this industry. Non-medical staff is also a major contributor to this industry to run this industry smoothly. This creates the need for specialized management courses. There are a lot of institutes offering courses in healthcare management, administration, and all these things. We as a pharmacist can play a major role or have an advantage as compared to other non-medical people, that we are aware of the terminologies, we are aware of the pharmacology and all the medicines and drugs used in this industry. So we have an advantage over other non-medical people in this industry. So we should take the advantage of this and enter this industry, which requires people like us. So this is a brief about the hospital management career. These are the research concepts in field of management courses, because medical as well as non-medical background people can pursue a career in hospital management. No doubt earlier it was considered that hospitals are run only by doctors and nurses, but no. Now all the corporates coming in, they want people like us who are aware of the medical background, as well as we can help them out in smooth functioning of the day-to-day activities of the hospital. This career involves effective use of physical as well as financial resources of the hospital. So the hospital managers or the administrators can become essential to manage hospitals and all the medical facilities. They are responsible for the education, overall patient care research, and community healthcare related to the organization. We have a lot of opportunities in area of marketing, information technology, HR department, and health insurance or pharma industry. So now coming to know, we know about now what opportunities we have in this industry. Please switch off your audio. So now we all have been known about what this healthcare we have, what opportunities we have in this healthcare industry and all, and then what role we can play in an hospital. But now, majorly when we are in the last year of our graduation, we want to know what we can earn, what money we will be getting in this industry. So we have to have patience and wait and watch. It really will give you a lot of benefits in terms of money also. So the courses are available after your graduation. You have after 12th, you have a you can pursue a direct hospital administration or management degree. Post graduation, you can have master's degree. There are a lot of short-term diploma or certificate courses in hospital management, and even a few institutes are offering distance learning courses in hospital administration. So we have a lot of opportunity to enter this market with a standard degree or a standard qualification with added to this pharmacy qualification. So these are some of the top schools and colleges which offer courses in healthcare and healthcare management and administration.
A few to name is Symbiosis, All India Institute of Medical Sciences, Tata Institute of Social Sciences. These are the major key players who offer a lot of courses in related to healthcare management. So what are the skills required for a person to be a healthcare manager or an administrator in a hospital? Firstly, he has to have a good knowledge of the finance and the information system. He has to have good industrial knowledge. The good leadership qualities have to be good because he has to lead a team of well-educated people like doctors, nurses, as well as the layman, uneducated people like the class 4 people, the sanitation worker and all. He has to bring together all these people and lead a good, run a good hospital. He has to have critical thinking in any critical situations. He has to take good, right decisions and come out of that. His personality has to be friendly because he has to work with all type of people. He has to adapt with all the situations, the conditions. Day to day, there is an every day you will have to face some or other new challenges. So it might be related to health of the patient. It might be related to the equipment, critical equipment equipment breakdown, which has to be sorted out uh, at the earliest, because there are a lot of people who are affected because of the breakdown of the equipment. There are a lot of challenges which you will have to face in day-to-day activity. Every day you will wake up with some or other problem which you have never thought of. So those people who can sustain all these types of pressures should have patience and should stick to all the deadlines, all the formalities, or the licensings. Lot of licensing and lot of forms and all have to be submitted in time for an hospital to run smoothly. There are a lot of government bodies who are watching or who are keeping a watch on all the private healthcare or hospitals for the smooth functioning of the hospitals. So he has to have an excellent communication, which is required in all fields of life. So what is the career in healthcare management or in healthcare administration? This is really a challenging and responsible job career. These opportunities are increasing quickly because not only because of the healthcare industry is growing at a very fast pace, but also the nature or the working pattern of the hospitals has changed. It is not only the patient is getting admitted and treated by the doctors and the nurses. It is the patient coming in is demanding more of services, demanding more not only about the treatment and the medicines, but also of because of the other facilities, what he wants, what is expected from the hospital. You can start up your career as an assistant hospital administrator and then you can climb up the ladder and you can be the CEO, or you can yourself start an hospital and own a nursing home and run this. So this career has no limits. You can just enter as a layman and climb up the ladder and become the owner of the hospital. So the opportunities are not limited to just one post or something like that. So now talking about the earning potential, whatever will be getting from this job or this opportunity as a healthcare worker. Initially, initially you will have to start with a low, but once you get an experience, you can earn of almost 5 to 6 lakhs per year. This is with just 1 year of experience. But going forward, sky is the limit. You cannot just, nobody will be stopping you that you will be not getting more than this, but you can get a lot of earnings from this. This depends upon the organization you're working of. The earning potential depends really on which organization you're working on. This
So in a healthcare management, you can be an hospital chief executive officer, you can be a director of the hospital or the nursing home, the hospital administrator, you can be the chief financial officer who can take decisions in all the financial activities, and you can also be an healthcare actuary. So this is all what I wanted to tell you about the healthcare facilities and healthcare management, where you can play a good role or a major role in running an hospital. So thank you, and if you have any questions, you can proceed. हॅलो, थँक्यू मॅडम. Yeah. स्टुडंट्स काही क्वेश्चन्स असतील, क्वेरीज असतील तर विचारा. यू आर फ्री टू आस्क. Is there any question? Or you can type in chat box also. कोणाला काही क्वेश्चन आहे का, विचारायचं आहे का? हॅलो हॅलो. हॅलो. हा मॅडम बोला. हा मॅडम. हा आहेत का कुलकर्णी मॅडम? हॅलो. हो आहेत ना. हा मॅडम. हा नमस्ते मॅडम, मी प्राध्यापिका दीपाली जगताप मॅडम बोलतेय. जसं की आपण सांगितलं, जी आहे आपली मेडिकल सिस्टीम आहे किंवा ड्रग डिस्ट्रीब्युशन सिस्टीम आहे किंवा हेल्थ केअर मधला आपला रोल आहे, तसं फक्त मला एवढं तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की सध्याची आपली जी सिस्टीम आहे हॉस्पिटल मधली ड्रग डिस्ट्रीब्युशन कशा पद्धतीने चालू आहे. जसं की आम्ही वर्षानुवर्ष विद्यार्थ्यांना शिकवत आलेलो आहोत की सेंट्रलाइज आहे, डिसेंट्रलाइज आहे, सॅटेलाइट फार्मसी आहे, बेडसाइड फार्मसी आहे. तर आम्हाला आवडेल की याच्यापेक्षा अजून काही वेगळ्या सिस्टीम सत्ता आपण सध्या वापरतोय का ड्रग्ज डिस्ट्रीब्युशन साठी हॉस्पिटलमध्ये? मॅडम, खरं सांगायचं तर इंडियामध्ये अजूनही आपण फार्मासिस्ट म्हणून किंवा हॉस्पिटल फार्मासिस्ट म्हणून फक्त औषधं देण्याचंच काम करतो. औषध किती द्यायचं, कसं द्यायचं, काय द्यायचं, हे सगळं इथला डॉक्टर, ट्रीटिंग डॉक्टरच ठरवतो. त्यामुळं अजूनही तिथे खूप फार बदल झालेला नाहीये. त्याच्यामुळं फार्मासिस्ट, रोल ऑफ फार्मासिस्ट आपण जरी पुस्तकात वाचत असलो की ही डिसाइड्स द ड्रग टू बी गिवन, ही डिसाइड्स द डोस टू बी गिवन, ऍक्च्युली ही प्रॅक्टिस अजूनही इंडियात आपण तेवढ्या वाईडली यूज नाही केली जात. अजूनही रुटीन हॉस्पिटल्समध्ये कुठलं औषध द्यायचं, कसं द्यायचं, कधी द्यायचं, हे सगळं ट्रीटिंग डॉक्टर्स ठरवतात. त्याच्यामुळे फार्मासिस्टचा रोल असा खूप इंडियामध्ये तरी अजून काही खूप फरक पडलेला नाहीये. आता आधी मेडिसिन्स तयार करायला लागायचे, पण आता पॅरेंटल ड्रग सुद्धा वॉटर फॉर इंजेक्शन करायला तर साधा सिस्टर किंवा वॉर्ड बॉय सुद्धा आजकाल ते मेडिसिन तयार करू शकतात. म्हणून आपला असं काही खूप मेजर हे नाही, पण लिगली तुम्हाला एक फार्मासिस्ट तिथे लागतो. दॅट इज वाय हॉस्पिटल्स आर कीपिंग अन फार्मासिस्ट. दिस इज द ट्रू पिक्चर व्हॉट आय एम टेलिंग यू. खरं सध्याचं पिक्चर हेच आहे की फार्मासिस्ट लिगली एक लायसनवाला माणूस तिथं बसायला लागतो, म्हणून लागतो. आपल्यापेक्षा जास्ती वर्ष काम केलेला माणूस जो नॉन फार्मसी, ज्याच्याकडे फार्मसीची डिग्री पण नाहीये, काही नाहीये, तो सुद्धा डिस्पेन्स करतो मेडिसिन्स. ऍक्च्युली हे चित्र आहे. सो तुम्ही जे म्हणत आहे की फार्मसी डिस्ट्रीब्युशन कसं होतं, हे डिपेंड्स. आता तुम्ही कुठल्या ऑर्गनायझेशन मध्ये काम करता. मोठमोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्स मध्ये त्यांची डिस्ट्रीब्युशन सिस्टीम वेगळी असते, सेंट्रलाइज्ड असते किंवा सॅटेलाइट सिस्टीम वापरतात ते ड्रग डिस्पेन्सिंग साठी. पण ऍक्च्युली द रोल ऑफ फार्मसिस्ट जसा असायला पाहिजे इन अन हॉस्पिटल, तो आपण इंडियामध्ये नाही पाहत. अब्रॉड मध्ये ऍक्च्युली जे फार्मसिस्टचं काम आहे, म्हणजे कुठलं ड्रग द्यायचं, कुठल्या ड्रग नाही द्यायचं, कुठल्या पेशंटला कुठलं ड्रग सुटेबल होईल, काय डोस त्याला द्यायचा, त्यांनी ते कधी घ्यायचं, कसं घ्यायचं, हे सगळं फार्मसिस्ट ठरवतं. डॉक्टर फक्त मेडिसिन लिहून देतो. आपल्या इथं ते नाही होत. आपल्या इथे सगळं ठरवतो तो ट्रीटिंग डॉक्टरच.
हो मॅडम, त्याच्यामुळे- बरोबर आहे. पण आता आपण जर एवढं रेकॉग्नाइज्ड आहोत, तर आपल्याला थोडंसं फ्रंटला येणं अपेक्षित आहे. लेट्स होप की हे सगळं हो, लवकर होईल. म्हणूनच मी फार्मासिस्ट हे तुम्हाला करतील. म्हणूनच मी रोल ऑफ फार्मासिस्ट हा विषय न घेता आपल्या ऑपॉर्च्युनिटीज अदर देन फार्मासिस्ट काय आहेत हॉस्पिटल इंडस्ट्रीमध्ये, आपलं हे जे नॉलेज आहे फार्मसीचं ते डेफिनेटली आपल्याला अदर डिपार्टमेंट्स ऑफ हॉस्पिटलमध्ये कामात येतं. आपण ऍक्च्युली इन्शुरन्स किंवा टीपीए जे मेडिक्लेम वाले पेशंट असतात त्यांना आपण हेल्प आउट करू शकतो. आपण आपलं फार्मसीचं नॉलेज ऍज वेल एज आता आजकाल सगळे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा कम्प्युटरशी अवेअर आहेत, त्याच्यामुळं ते एक ऍडव्हान्टेज आहे आपल्याला दुसऱ्या डिपार्टमेंट्स मध्ये जाण्यासाठी. आपण फक्त फार्मसीशी रिलेटेड न ठेवता आपण ह्याचा फायदा घेऊन आपण दुसऱ्या डिपार्टमेंट्स मध्ये जर एंट्री केली तर दॅट विल बी हेल्पिंग द हेल्थ केअर इंडस्ट्री, द हॉस्पिटल ऍज वेल एज आपल्याला स्वतःला पर्सनली त्याचा फायदा होईल. आणि त्याच्यामुळे विल बी एबल टू ऑल्सो हेल्प द सोसायटी बिकॉज वी आर मोर एज्युकेटेड देन अ बेसिक ग्रॅज्युएट. बेसिक ग्रॅज्युएट नॉन मेडिको बॅकग्राऊंड वाला माणूस जर हॉस्पिटल ओन करतो किंवा रन करतो तर आपण निश्चित त्याच्यापेक्षा जास्ती क्वालिफाईड आहोत त्या ह्याच्यात जाण्यासाठी. आपण फक्त आपलं रोल लिमिटेड टू फार्मसी न ठेवता ऍज अ फार्मसिस्ट वी हॅव टू एंटर द हॉस्पिटल इंडस्ट्री. With the advantage of our pharmacy education, we'll have to lead this healthcare industry. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू. ओके, थँक्यू मॅडम. एक क्वेश्चन आहे hello, चॅट ma'am. बॉक्स मध्ये. Okay. योगेश जाधव विद्यार्थी त्यांनी क्वेश्चन विचारलाय. मॅडम, भारतामध्ये फार्मा इंडस्ट्रीमध्ये इनोव्हेशन किंवा रिसर्च सेक्टर कधी डेव्हलप होणार? नाही, कधी डेव्हलप होणार पेक्षा इट इज डेव्हलपिंग. आता आपण बघत आहे, आपण आता कोविड वॅक्सिनच बघा ना, हो, आपण इंडिजिनियसली प्रिपेअर्ड वॅक्सिन वापरतोय. ऑलरेडी आम्ही सगळ्यांनी हेल्थ केअर वर्कर्सनी घेतलेत विदाउट एनी साईड इफेक्ट. आम्हाला तरी काही साईड इफेक्ट आले नाही, म्हणजे जाणवले नाही किंवा काही. पण दिस इज व्हॉट इज आवर इंडस्ट्री. इंडियन फार्मा इंडस्ट्री रिसर्च मध्ये किती चांगलं हे आहे. बरेच इंडियन कंपनीजनी रिसर्च मध्ये ह्यूज इन्व्हेस्टमेंट्स केलेले आहेत आणि त्याच्यातून आपण नवीन नवीन रोज किंवा दर महिन्याला एक नवीन मॉलिक्यूल, एक नवीन ड्रग आपल्याला अवेलेबल होतोय. आणि त्याच्यामुळे काय होतंय, ऑल दिस कॉस्ट ऑफ मेडिसिन्स टू द पेशंट कमी होते. कॉम्पिटिशन वाढली आहे रिसर्च मध्ये, त्याच्यामुळे लॉट ऑफ कंपनीज आर इन्व्हेस्टिंग इन रिसर्च आणि त्याच्यामुळे अफोर्डेबल मेडिसिन्स अवेलेबल होत आहेत. सो इट इज ग्रोईंग. इट इज नो डाऊट इन फार्मा इंडस्ट्री रिसर्च अँड इनोव्हेशन्स मध्ये ग्रो होत आहे. ओके, थँक्यू मॅडम. अजून कोणाला काही क्वेश्चन विचारायचे आहेत का स्टुडंट्स? Is there any question? आय थिंक मला नाही वाटत आता क्वेश्चन काय आहे. आपण पुढच्या पार्ट कडे वळूयात असं मला वाटतंय. ओके, थँक्यू. सागर, कंटिन्यू. धन्यवाद मॅडम. तुमचे मोलाचे मार्गदर्शन आमच्या पुढच्या वाटचालीसाठी नक्कीच उपयुक्त ठरेल. यानंतर मी सौरभ राडे याला विनंती करतो की त्याने कार्यक्रमाची सांगता करावी. धन्यवाद सागर. आपल्या उपस्थितीचे मूल्य आम्ही जाणतो, म्हणूनच तुमचे मनापासून आभार मी मानतो. मी सौरभ सुभाष राडे, जिल्हा शिक्षण मंडळाच्या शेठ कॉलेज ऑफ फार्मसी सासवड या महाविद्यार्थी असून आज मला आभार मान्य मी सर्वांचे पीडीई शेठ कॉलेज ऑफ फार्मसी सासवड महाविद्यालयाच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर राजश्री चव्हाण मॅडम यांनी या आजच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्याची अनुमती दिली, तसेच योग्य मार्गदर्शन केले. त्यामुळे त्याबद्दल त्यांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. आज आपल्याला माननीय मार्गदर्शिका होनरेबल अश्विनी अमरीश कुलकर्णी मॅडम, सीईओ सुश्रुता हार्ट केअर सेंटर अँड स्पेशालिटी हॉस्पिटल न्यू मुंबई यांचेही मनपूर्वक आभार मानतो.
HGRS कॉलेज ऑफ फार्मसी सासवड पॉलिटेक्निक विभागाच्या विभाग प्रमुख प्राध्यापिका विशाखा गायकवाड मॅडम यांचेही या ठिकाणी आभार मानतो. HGRS कॉलेज ऑफ फार्मसी सासवड पदविका विभागाचे विभाग प्रमुख पाटील सर यांचेही आभार मानतो. तसेच HGRS कॉलेज ऑफ फार्मसी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या कोऑर्डिनेटर ज्यांनी आज आमच्यासाठी हा कार्यक्रम आयोजित केला अशा आदरणीय श्वेता फरतरे मॅडम व आदरणीय प्राध्यापिका जयश्री नाळे मॅडम यांचेही या ठिकाणी आभार मानतो. तसेच आजच्या कार्यक्रमाचे अँकर आमचे सहकारी मित्र सागर देवकाते याचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे टेक्निकल सपोर्ट केल्यामुळे टेक्निकल टीमचे मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे HGRS कॉलेज ऑफ फार्मसीचे आजच्या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही या ठिकाणी आभार मानतो. तसेच विशेष म्हणजे आज हा कार्यक्रम ज्यांनी ऑनलाईन माध्यमातून शांतपणे ऐकून घेतला असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांचेही या ठिकाणी मनापासून आभार मानतो. तसेच पुन्हा एकदा कार्यक्रमाला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या उपस्थित सर्वांचे या ठिकाणी आभार मी मानतो. हा कार्यक्रम इथे संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. थँक्यू मॅडम. थँक्यू. फडतरे मॅडम एंड करूया. हो चालेल सर. हो. चला अभिनंदन, छान झालं थोडक्यात मॅडमने.